हॅलो एव्हरीवन, मी आकांक्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे, स्वयंपाक झाला आहे, टिफिन पॅक झाला आहे आणि हजबंड ऑफिसला पण गेले आहे आणि दृष्टीसाठी आता नाश्ता बनवला आहे. आता दृष्टी करणार ब्रेकफास्ट. हाय दृष्टी, से गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. दृष्टी मन, गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला मी तिला आधी उपमा खाऊ घालते आणि आपण नंतर बोलूया. दृष्टीसाठी बनवलाय आज रव्याचा उपमा आणि आता दृष्टी तो खाणार. या सकाळच्या क्लिप्स आहेत ज्या मी ॲड करते आहे, कारण सकाळी सकाळी कसं कधी दृष्टी झोपून असते तर रेकॉर्डिंग करणं होत नाही. त्यामुळे मी आधी शूट करून घेते आणि नंतर व्हॉइस ओव्हर देते, कारण तिची झोप महत्त्वाची आणि ती उठली तर मला काहीच करू देत नाही. तर इथे सकाळी सकाळी गडबड सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गृहिणीची मॉर्निंगला गडबडच असते. टिफिन द्यायचा, कधी कधी मुलं उठतात आणि सगळं काम एकत्र आलं तर मग तर विचारूच नका. तर इथे मी बनवते शेंगाची भाजी, ज्याचा शॉर्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघाल. आणि त्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणून मी इथे शेंगदाणे भाजून घेते आहे. आणि आपले नॉर्मल जशी भाजी असते तशी फार काही यामध्ये टाकलेलं नाही आहे, सिंपल भाजी आहे. आणि टिफिनला अशा सिंपल भाज्या दिल्या तर सकाळी जास्त हेक्टिक होत नाही, कमी वेळात सगळं होऊन जातं आणि त्या खायला पण छान लागतात. तर भाजी मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे, कारण तोपर्यंत मग इकडे मी चपात्या करून घेते. असं केलं तर पटापट स्वयंपाक होऊन जातो आणि आपण बाकी कामांकरता मोकळं होतो. तर इथे मी चपात्या बनवते आहे. मी चपात्या आणि भाजी झाली तर त्यानंतर मी टिफिन पॅक करणार आणि त्यानंतर मी इथे कुकर लावून घेते. ॲक्च्युली कुकर आम्ही आधीच लावत असते, पण आज थोडी गडबड झाली. दृष्टी लवकर उठल्यामुळे तिच्यामध्ये वेळ गेला आणि म्हणून मग मला वाटलं की मी भाजी आणि चपातीच देते आणि नंतर थोडा वेळ बाकी होता म्हणून मग मी नंतर कुकर लावायला घेतला. आणि वरण आणि भातावरून एक आठवलं की जे 90sचे किड्स आहेत त्यांना आठवत असेल की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा सिम्बा, सोनपरी असे वेगळे प्रोग्राम यायचे आणि ते पाहताना वरण भात खायची मजा काही वेगळीच असायची. इथे माझी भाजी तयार आहे आणि नंतर मी टिफिन पॅक केला. लहानपणच्या आठवणी ह्या खूप मनात रुजून राहतात आणि त्या दृष्टीला आंघोळ करून झोपून दिलं आहे आणि ह्या बेडशीट काल धुतल्या, मी धुवायला टाकलं. तर खूप दिवसांपासून बेडशीट धुवायच्या होत्या. आज जरा पाऊस थांबला आहे, त्यामुळे काल आणि आज पाऊस थांबला आहे थोडा, त्यामुळे बेडशीट धुवून टाकल्या. आणि आता सगळं आवरलं आहे. मी पूजा पण झाली आहे, ती सकाळीच झालेली करते मी. जसा वेळ मिळाला तसं मी करते, कारण कसं आहे की मी घरचं काम करून दृष्टीला सांभाळणं, त्यामुळे सर्व गोष्टी एकटीला मॅनेज कराव्या लागतात. तर जसा वेळ मिळेल तसं मी काम करते. असं काही माझं परफेक्ट शेड्यूल नाही आहे की मी आता हेच करेल नंतर तेच करेल. जसा वेळ मिळाला तसं मी करते. आणि आता क्लिनिंग ऑलमोस्ट सगळी झालेली आहे, ती झोपली आहे. तोपर्यंत मी आता जेवण करून घेते आणि
बाकी राहिलेल्या गोष्टी आवरून घेते. आणि मला माझं कपाटसुद्धा लावायचं आहे, ते खूप दिवसांपासून बाकी आहे. ॲक्च्युली असं आधी कधीच झालेलं नाही आहे की माझं कपाट जसं अस्ताव्यस्त आहे, काही कपडे इकडे आहेत तिकडे आहेत. पण जेव्हापासून दृष्टी झाली आहे तेव्हापासून सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट इकडे तिकडे झालेल्या आहेत. आता ते कपाट मला बघते मी कधी वेळ मिळेल मला करायला, तर बघूया आता कधी होईल ते. मी एक शॉर्ट एडिट केला आणि तो अपलोड केला की लगेच इकडे बघा उठली पण दृष्टी. 1 तासात मॅडम उठल्या पण काय. चला आता ड्युटी सुरू. दृष्टी उठल्यानंतर तिला भरवलंय मी, तिचं जेवण झालंय आणि माझं सगळं आवरून पण झालंय. आणि आता दृष्टी छान छान खेळणार. आणि दृष्टी मस्त मस्त खेळणार. वाजले आहेत रात्रीचे 10. आम्ही आलो आहे मंदिरातून आणि मंदिरातून येता येताच दृष्टी झोपली आहे. आणि गुरुवारी आम्ही प्लॅन करतो मंदिरात जायचा गजानन महाराजांच्या, तर शक्य होईल तेव्हा तर आम्ही नक्कीच जातो. एखाद्या वेळीच असं होतं की नाही होत जाणं काही कारणास्तव. आणि आम्ही जेवण करून मंदिरात पाया लागायला गेलेलो आणि तिकडून येता येता दृष्टी छान झोपली आहे. तर चला मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.